सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 83व्या जन्मोत्सव आणि संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्वकल्याणार्थ सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोवा येथील फोंडा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर 17 ते 19 मे 2025 या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच 25,000हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे। हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल। या महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून 2,000हून अधिक सनातन संस्थेचे साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातनचे चैतन्य तागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान कडेपठारचे विश्वस्त ॲडव्होकेट मंगेश जेजुरीकर, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉक्टर तुषार पाचुंदकर पाटील, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री उज्ज्वला गौड, चिंतामणी प्रासादिक दिंडी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हरिभक्तपरायण दत्तात्रय चोरगे महाराज, हिंदू जनजागृती समितीच्या कुमारी क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही महोत्सवाची माहिती दिली। सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे सनातन संस्था आदर्श व संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला आहे। याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व व अधिक दृढ होईल। सध्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण करणे हे आवश्यक झाले आहे। एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे। गोव्यात होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल, असे यावेळी म्हटलं आहे। सर्वांना नमस्कार, मी चैतन्य तागडे, सनातन संस्थेचा साधक। आपल्याला सांगायला आनंद होतो की सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या 83व्या जन्मोत्सवानिमित्त आणि सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, त्या रौप्य महोत्सवानिमित्त गोव्यामध्ये भव्य असा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केला आहे। या शंखनाद महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या शंखनाद महोत्सवातून या सनातन संस्कृतीचं दिव्यत्व, सनातन राष्ट्राचं दिव्यत्व हे सर्व जगासमोर मांडण्यात येणार आहे। कारण सर्वेशाम अविरोधेन वसुधैव कुटुंबकम हे केवळ सनातन संस्कृतीचं तत्व आहे। आणि या देशासमोरची आव्हानं बघितली तर या सगळ्या आव्हानांवर जर उत्तर काही असेल तर ते सनातन राष्ट्राची स्थापना आहे। त्यामुळे या देशाला या सनातन राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी देश विदेशातून 1000 संघटनांचे प्रतिनिधी आणि 25,000हून अधिक समाज बांधव, सगळे सनातन धर्मीय भक्त या ठिकाणी गोव्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर एकत्रित येणार आहेत। मी सर्वांना आवाहन करतो की हा महोत्सव आपण ऑनलाईन बघावा आणि या महोत्सवासोबत आपण सहभागी व्हावं।